नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न तर सर्वांनाच पडतो. चला मग मी तुमच्यासाठी 5 मस्त झटपट होणाऱ्या रेसिपीज घेऊन आलेले आहे. सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रकाराकडे. सर्वप्रथम तर इथे आपल्याला 2 काकडी घ्यायच्या आहेत आणि काकडी आपल्याला व्यवस्थित अशा सोलून घ्यायच्या. याची साल काढून घ्यायची. त्यानंतर काकडी आपल्याला व्यवस्थित अशी पहा या किसणीने किसून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला काकडीचा किस तयार करून घ्यायचा आहे. उन्हाळ्यामध्ये तर काकडीपासून ही पौष्टिक रेसिपी झालीच पाहिजे. दोन्ही काकडी आपण व्यवस्थित अशा किसून घेऊयात. आता ही किसून घेतलेली काकडी लगेचच आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. सोबतच यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि 2 चमचे म्हणजेच पाव वाटी ताजे दही यामध्ये घालायचं आहे आणि 1 वाटी पाणी घालायचं. संपूर्ण जिन्नस सेम एकाच वाटीने मोजून घालायचं आहे. म्हणजे अगदी परफेक्ट असं प्रमाण तयार होतं. आता लगेचच हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाकरता रवा आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. जेणेकरून हा रवा अगदी व्यवस्थित असा भिजेल आणि भिजल्यानंतर रवा छान असा फुलेल. याला आपण साईडला ठेवून देऊया. रवा भिजतोय तोवरती आपण इकडे काही भाज्या कट करून घेऊया म्हणजे चिरून घेऊया. जसे की इथे मी घेतलेली आहे हिरवी मिरची, एक बारीक कांदा आणि कोथिंबीर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन काही भाज्या यामध्ये घालू शकता. सर्व भाज्या पहा आपण इथे छान अगदी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. भाज्या कट करून झाल्या. आता इकडे रवा जो ठेवला होता तो आपण पाहूया. यावरचं आपण झाकण काढून घेऊया. पहा रवा अगदी मस्त असा फुललेला आहे, छान असा भिजलेला आहे. आता लगेचच यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची. सर्व भाज्या घालायच्या आणि व्यवस्थित अशा यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 चमचा जिरेसुद्धा घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे. सोडा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. सोडा घातल्यानंतर पहा मिश्रण आणखीनच छान हलकं फुलकं असं झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची आहे. इथे आपलं काकडीचं मिश्रण तयार झालं. आता गॅसवरती आप्पे पॅन ठेवायचा. पॅन व्यवस्थित असा गरम झाला की याच्या सर्व साच्यांमध्ये तेल टाकून घ्यायचे आणि तयार केलेलं काकडीचं मिश्रण आपल्याला सर्व साच्यांमध्ये भरून घ्यायचं. मिश्रण भरताना कडेने भरायचं आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचं. आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवून हे आप्पे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे जेणेकरून आप्पे आतमध्येपर्यंत व्यवस्थित असे शिजले जातात. एक 3 ते 4 मिनिटानंतर आपण यावरती झाकण काढूया. पहा आप्पे अगदी मस्त टम्म असे फुगून वरती आलेले आहेत. वरच्या बाजूने पुन्हा थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि आप्पे पलटवून घ्यायचे. पहा आप्पे खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. आता आपण सर्व आप्पे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे भाजून घेऊयात. इथे आपण मस्त खमंग पौष्टिक असे काकडीचे आप्पे बनवत आहोत. उन्हाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा जेवण जात नाही. अशा वेळेस सकाळी नाश्त्यासाठी म्हणा किंवा अधीमधी तुम्ही पौष्टिक असे झटपट होणारे हे काकडीचे आप्पे बनवून पहा. सर्व आप्पे आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे. लगेचच आपण हे आप्पे पॅनमधून काढून घेऊयात. पहा मस्त असे इथे आपले काकडीचे आप्पे तयार झालेले आहेत. हे आप्पे तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे पौष्टिक असे काकडीचे आप्पे देऊ शकता. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी ही पौष्टिक अशी काकडीची रेसिपी नक्की बनवून पहा. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि घरगुती भोजन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे म्हणजेच प्रकार दुसरा. हा प्रकारसुद्धा पौष्टिक आहे आणि झटपट होणारा आहे. सर्वप्रथम इथे आपल्याला एक पिठाचा गोळा घेऊन याची चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती जराशी जाडसरच अशी लाटून घ्यायची आहे. तर इथे मी 2 चपाती लाटून घेतल्या. आता गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. पाणी उकळायला लागलं की यामध्ये लाटून घेतलेली चपाती घालूयात. दोन्ही चपाती आपल्याला पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मध्यम गॅसवरती व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत. तर बऱ्याच वेळा आपल्याकडे थोडीफार कणिक शिल्लक राहतेच. अशा वेळेस तुम्ही चपातीपासून हा पौष्टिक पदार्थ बनवू शकता. लहान मुलांना तर खूप जास्त आवडतो. चपाती व्यवस्थित अशी शिजलेली आहे. लगेच पाण्यातून निथळून काढून थंड होण्याकरता ठेवून द्यायची आहे.
चपाती थंड होते तोवरती इकडे आपण काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. जसे की इथे मी घेतलेली आहे कांद्याची पात, शिमला मिरची, कोबी, अद्रक, लसूण आणि कांदा. या सर्व भाज्या आपल्याला उभ्या आकारामध्ये व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहेत. सर्व भाज्या आपण उभ्या आकारामध्ये व्यवस्थित अशा चिरून घेतलेल्या आहेत. आता इकडे पहा, चपातीसुद्धा व्यवस्थित अशी थंड झालेली आहे. आता लगेचच पिझ्झा कटरच्या मदतीने किंवा सुरीने ही चपाती आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत. पोहा इथे याचे मस्त असे नूडल्स तयार होतात. सर्व चपाती आपण अशी कट करून घेऊया आणि याचे नूडल्स बनवून घेऊया. तर बाहेरचे अनहेल्दी नूडल्स देण्यापेक्षा घरीच मुलांना गव्हाच्या पिठापासून हे पौष्टिक असे नूडल्स नक्की बनवून द्या. चला आता गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये चिरलेलं आलं आणि लसूण घालायचं. सोबतच उभा चिरलेला कांदा घालायचा. आता कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर झाला की आता यामध्ये उभी चिरलेली शिमला मिरची आणि कोबी घालायचं आहे आणि ते सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. आता या भाज्या परतताना यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं, म्हणजे भाज्या पटकन अशा शिजल्या जातात. मीठ घातलं. आता व्यवस्थित अशा ह्या भाज्या आपण 1 मिनिटभर परतवून घेऊया. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट. चवीप्रमाणे यामध्ये तुम्ही लाल तिखट घालू शकता. सोबतच 1 चमचा आपल्याला टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि 1 चमचा शेजवानी सॉस म्हणजे शेजवान चटणी यामध्ये घालायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये सोया सॉस, चिली सॉस घालू शकता. सॉस घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता लगेचच तयार केलेले चपातीचे नूडल्स आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. नूडल्स घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आपण मस्त असे पौष्टिक चपातीचे नूडल्स बनवतो आहे. सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. लहान मुलांना तुम्ही एकदा जर असे नूडल्स बनवून दिले ना तर पुन्हा तुम्हाला ते बाहेरचे नूडल्स खायला मागणार नाहीत. मस्त असे चविष्ट आणि पौष्टिक आपले नूडल्स इथे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा हे पौष्टिक नूडल्स नक्कीच बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. मस्त गरमागरम असे नूडल्स लगेचच सर्व करायला घ्यायचे. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज तुम्हाला जरूर आवडतील. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजेच प्रकार तिसरा. तर सर्वप्रथम इथे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. याचं वाटण तयार केलं. आता इथे आपल्याला एक मोठा बटाटा घ्यायचा आहे. हा बटाटा आपल्याला सोलून घ्यायचा, म्हणजे त्याची साल काढून घ्यायची आहे. पोहा इथे संपूर्ण बटाटा आपण सोलून घेतलेला आहे. आता लगेच एका डिशमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बटाटा किसायचा आहे. अशा उभ्या आकारामध्ये लांब लांब आपण हा बटाटा किसून घेऊया आणि पाण्यामध्ये ठेवून साईडला ठेवून द्यायचा आहे. याचा वापर आपण पुढे करणार आहोत. इकडे गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं. अगदी थोडंसं तेल टाकायचं, चमचाभरच. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे जिरे तडतडले की लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची. पेस्ट व्यवस्थित असे तेलावरती परतून घ्यायची. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथे आपल्याला साधारणतः यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. यानंतर यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जो आपण किसून घेतलेला बटाटा होता तो पाण्यामधून व्यवस्थित असा पिळून काढायचा, निथळून काढायचा आणि हा किसलेला बटाटा आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे. बटाटा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. बटाटा आहे ना तो पातळसर किसून घ्यायचा, म्हणजे पटकन शिजतो. आता याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. तर गरजेप्रमाणे यामध्ये थोडा थोडा करत रवा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. आणि मध्यम गॅसवरती याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची.
आता यावरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं बारीक गॅसवरती याला व्यवस्थित शिजवून घेऊया। एक 4 मिनिटानंतर यावरती झाकण काढायचं, मिक्स करून पाहूया। हे अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे। आता लगेचच एका डिशला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे शिजवून घेतलेलं मिश्रण आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। सुरुवातीला व्यवस्थित असं चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं, मळून घ्यायचं आणि त्यानंतर उलटण्याच्या मदतीने याला छानसं पसरवून सेट करून घ्यायचं, थंड करून घ्यायचं आणि थंड झालं की सुरीने बघा अशा प्रकारे याचे कट्स करून घ्यायचे आहेत। असं स्टिक्स म्हणजेच कुरकुरेसारखं याला असं कट करून घ्यायचं आहे। पहा, या स्वरूपाच्या इथे आपल्या या स्टिक्स तयार झालेल्या आहेत। सर्व स्टिक आपण या प्लेटमधून काढून घेऊयात। आता या स्टिक आपल्याला मोठ्या वाटत असल्या तर त्याला पुन्हा मधून असं कट करून घ्यायचं, म्हणजे अगदी छान कुरकुरेसारखा याला आकार द्यायचा आहे। आता लगेच आपण याला तळून घेऊयात। छान सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम गॅसवरती याला तळून घ्यायचं आहे। अतिशय मस्त लागतात। तुम्ही मुलांना जर एकदा बनवून दिले ना तर ते बाहेरचे पोटॅटो चिप्स, फिंगर चिप्स असतात ना, ते तुम्हाला परत कधी मागणारच नाही। इतके अप्रतिम आणि टेस्टी हे फिंगर चिप्स लागतात किंवा हे कुरकुरे लागतात। पहा, याला छान सोनेरी रंग आलेला आहे। लगेच त्याला तेलामधून काढून घेऊया। अतिशय झटपट असे हे कुरकुरे तयार होतात, खायलासुद्धा खूप जबरदस्त लागतात आणि लहान मुलांना सारखं बाहेरचं देण्यापेक्षा घरीच असे कुरकुरे बनवून द्यायचे। मस्त असे हे कुरकुरे लगेच सर्व करायला घ्यायचे। पहा किती छान अगदी कुरकुरीत झालेले आहेत। टोमॅटो सॉससोबत याला लगेचच सर्व करायचं। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि घरगुती भोजनला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला आता आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजेच प्रकार चौथा। सर्वात आधी गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि यामध्ये घालूयात 1 चमचा जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता या पाण्याला छान अगदी खळखळून अशी उकळी येऊ द्यायची। पहा, इथे याला मस्त व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे। आता लगेच आपल्याला यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे। थोडा थोडा करत यामध्ये रवा घालायचा आणि एका हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये रवा घालून छान अगदी व्यवस्थित याला शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आणि मध्यम गॅसवरती याला आता आपण शिजवून घेऊया। यावरती झाकण ठेवून याला शिजवून घेऊ आणि इकडे आपल्याला 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे आहेत। उकडलेले बटाटे व्यवस्थित असे स्मॅश करून घ्यायचे। सर्व बटाटा आपण व्यवस्थित असा मॅश करून घेतलेला आहे। आता एका ताटामध्ये आपल्याला ना हा शिजवून घेतलेला रवा काढून घ्यायचा आहे, सोबतच मॅश केलेले बटाटेसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे दोन्ही व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। छान असं हे मळून घ्यायचं आहे। गरम आहे ना तोपर्यंतच मिक्स करून घ्यायचं। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मिक्स करायचं किंवा मग चमच्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता। आता हाताला थोडंसं तेल लावून लगेच त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे। याला तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये बनवू शकता, जसे की नगेट्समध्ये बनवू शकता किंवा अशा टिक्कीप्रमाणे बनवू शकता। जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकता। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण हाताला चिकटत नाही। पहा, इथे आपण सर्व गोळे बनवून घेतले। आता लगेच याला तळून घेऊयात। तर इथे मी डीप फ्राय करून घेते, हवं तर तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता। तेलामध्ये सोडायचं आणि मध्यम गॅसवरती छान याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं। पहा, मस्त असा सोनेरी रंग आला की लगेच याला तेलामधून काढून घ्यायचं। मस्त कुरकुरीत असे इथे आपले पोटॅटो बॉल्स तयार झालेले आहेत। लहान मुले तर अतिशय आवडीने खातील। पहा, बाहेरून छान कुरकुरीत आणि आतमधून जाळीदार आणि सॉफ्ट असे झालेले आहेत। टोमॅटो सॉससोबत तुम्ही याला सर्व करू शकता। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडली असेल तर घरगुती भोजनला नक्की सबस्क्राईब करा। चला वळूयात पुढच्या प्रकाराकडे आणि शेवटच्या प्रकाराकडे, म्हणजेच आपला प्रकार 5। ही रेसिपीसुद्धा अतिशय पौष्टिक आहे। सर्वात आधी आपल्याला घरातील शिल्लक असलेली चपाती घ्यायची, त्यात असा रोल बनवून घ्यायचा, म्हणजे चपाती गुंडाळून घ्यायची आणि त्यानंतर सुरीने पहा अशी कट करून घ्यायची। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण सर्व चपाती कट करून घेऊया। पहा, इथे याचे मस्त असे आपण नूडल्स तयार करून घेतलेले आहेत। अगदी लांब सडक व्यवस्थित असे याचे नूडल्स तयार झालेले आहेत। लगेच असे नूडल्स सुट्टे करून घ्यायचे।
तर इथे आपण चपातीचे पौष्टिक असे नूडल्स बनवणार आहोत. चला गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये घालायची मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये घालायचे जिरे मोहरी दोन्ही व्यवस्थित तडतडले की आता यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. सोबतच हिरवी मिरची घालायची आहे आणि कांदा छान लालसर होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर झाला की यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा हलकासा मऊसूत होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे. पहा टोमॅटोसुद्धा छान असं आपण मऊसूत होईपर्यंत परतून घेतला की सर्वात शेवटी घालायची कांद्याचे पात घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व भाज्या छान अशा तेलामध्ये परतून घेतल्या की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा आपल्याला यामध्ये शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये टोमॅटो सॉस, सोया सॉस, चिली सॉस कोणतेही सॉसेस वापरू शकता किंवा सॉस न वापरता सुद्धा हे नूडल्स बनवू शकता. आता यामध्ये आपल्याला चपातीचे बनवलेले नूडल्स टाकायचे आहेत. नूडल्स टाकायचे आणि सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिटभर याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. पहा बाहेरचे अनहेल्दी नूडल्स खाण्यापेक्षा घरीच हे पौष्टिक असे नूडल्स बनवून खायचे. चवीला सुद्धा भारी लागतात आणि शरीरासाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून झालं की आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी मस्त गरमागरम आणि पौष्टिक असे आपले हे घरगुती नूडल्स तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. तर आपल्या आजच्या 5ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपींबद्दल तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. चला मग बाय बाय.